आपण ओतूर ते पंढरपूर जवळजवळ 17-18 किती मुक्काम होतात। या 17-18 मुक्कामाचे कसं नियोजन करता एवढे 700-800 वारकऱ्यांना घेऊन, महिला वारकरी? असं ज्या वेळेला आपली वारी आपण सुरुवात करतो त्याच्या आधी एक 15 दिवस आपण वारीचे हँडवेल घेऊन गावगावी जातो। ज्या गावातील असणाऱ्या काही ठिकाणी सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, त्यांना आम्ही सांगतो का आमची पालखी अमक्या दिवशी तुमच्या गावामध्ये मुक्कामाला आहे। मग ते सरपंच किंवा त्या गावातील भाविक, गावातील पुढारी आम्हाला त्या ठिकाणी हायस्कूल असो, मराठी शाळा असो किंवा मंदिरं असो ते सगळं उघडं करून देतात आणि त्या ठिकाणी रात्रभर मुक्काम घेतात। आणि गावकरीसुद्धा अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडून आम्हाला संध्याकाळचं भोजन मिळतं। दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा काही ठिकाणी जसं आज इथं भोजन आहे तसं अनेक ठिकाणी गावकरी भोजन देतात आणि जिथं कमी पडत तिथं आमची लोक त्याच्यामध्ये भर टाकून कुठेही जेवण असू कमी जर पडलं तर चैतन्य महाराज पालखी सेवा मंडळ त्या ठिकाणी मदत करतं। आम्हाला कुठेही रस्त्यात अडचण येत नाही। आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे, पाऊस आला तरी आमचा एकही वारकरी पावसात सोपला नाही। एवढे ग्रामस्थ आम्हाला मदत करतात। खरं तर धन्यवाद द्यावे त्यावेळेला थोडे, कारण कुठलीच माणसं नाही। आता तुम्हाला सांगतो की आजचे जे अन्नदाते गेल्या 3 वर्षापूर्वी आमच्याकडे हंडे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जेवण द्यायचे, पण ते पुढे द्यायचे त्यांच्या नाही कुडशेळगावमध्ये त्यांच्या घरी द्यायचे। तर त्यांनी मागून आग्रह धरला की मला मळ्यामध्ये तुम्ही दिंडी आली तर मी जेवण देईन। त्याला आम्ही विनंती केली 1-2 का तुम्ही इथं द्या, आमचा वारकरी दमलेला असतो, तुमचा मला 3 किलोमीटर आहे, आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही, परत यायला 6 किलोमीटर होते, वारकरी दमलेला आहे, तुम्ही काय तसं आम्हाला आग्रह धरू नका। तरी आम्ही त्यांना विनंती केली, परंतु पांडुरंगानं ज्याच्या नशिबात असतं त्याला दिल्याशिवाय राहत नाही। तशा पद्धतीने या दादाला त्यांनी कबूल केलं का माझी इच्छा आहे, मी तुम्हाला जे पाहिजे ते जेवण द्यायला तयार आहे। आणि म्हणून त्यांनी 3 वर्ष आले, 3रं वर्ष आहे हे बाबा आपल्याला जेवण देतात। खरं तर पांडुरंगाने त्यांना भरभरून या पुढच्या काळामध्ये देऊ, तसे कपड्यावर जाऊ नका, हे सुद्धा एक फार मोठे बागायत आहे। आज त्यांच्याकडे 10-15 हजार केले आणि म्हणून आपल्याकडे 1,000 लावलं तर आपण एवढ्या मारतो। आणि ही मोठी माणसं आहे, पण राजमान चांगले, विचार मात्र त्यांचे चांगले आणि देण्याची दानत त्यांची खूप चांगली आहे। त्यामुळं त्यांना सुद्धा पांडुरंगाने भरपूर देऊ आणि आरोग्य लाभो, आयुष्य लाभो अशी बाबाजी चैतन्य महाराजांना मी प्रार्थना करतो। धन्यवाद दादा। RBK चॅनल, RBK इंडिया चॅनल तर्फे वारकरी संप्रदायाचं सर्वांचं हे हार्दिक अभिनंदन करत आहे। हे चॅनलवरती RBK इंडिया या चॅनलवरती चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेला आहे।